पालघर येथील मस्किंग नीड्स प्रायव्हेट लिमिटेड या सॉक्स उत्पादन करणाऱ्या कारखान्यात महिला कामगारांनी गंभीर आरोप केले आहेत. कारखान्यातील सुपरवायझर जतीन पाटील हा महिलांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप कामगार महिलांकडून करण्यात येत आहे. महिलांवर वाईट कमेंट्स करणे, चुकीच्या नजरेने पाहणे तसेच गरोदर महिलांबाबत मुलगा होईल की मुलगी अशा प्रकारच्या अयोग्य टिप्पणी केल्या जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. याशिवाय कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात असल्याचं महिला कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप संबंधित महिलांनी केला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे महिला कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते आहे. पण त्या मस्तांग कंपनीमध्ये आमचे जे कामगार आहेत त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा त्यांना त्रास दिला जातो आहे, त्यांना मानसिक त्रास दिला जातो आहे आणि ती तक्रार आमच्याकडे वारंवार येत असताना आम्ही त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला केलेली आहे. तसेच आम्ही महिला आयोगाकडे सुद्धा लेटर दिलेलं आहे. तरीसुद्धा आम्हाला त्यावर योग्य ती दखल किंवा योग्य ती कारवाई केलेली दिसत नाही. त्यापुढे आम्ही आता SP साहेबांकडे जाऊन त्यांची भेट घ्यायचं ठरवलेलं आहे. काही महिला आहेत त्यासुद्धा त्यांच्या समस्या मांडतील. मॅडम, काय आपल्या समस्या आहेत? आम्ही मस्टंग कंपनीमध्ये काम करतो आहे गेल्या 4-5 वर्षात, काही 15 वर्ष पण झालेली आहे तिथे. तरीसुद्धा ती मॅडमची मनमानी चालू आहे. आम्ही पगाराविषयी पण बोललेले आहेत, पण 4 वर्ष झाले आम्हाला पगार पण वाढला आणि तिथल्या सुपरवायझर लोकांची खूपच घाणेरडे वर्ड्स आम्ही सहन करतात. आज त्या लेडीजच्या शरीरावरून कमेंट्स पास करतात. तरीसुद्धा आम्ही तिथल्या मॅडमला बोललेले आहेत, तरीसुद्धा त्या मॅडमने काहीही केलं नाही किंवा त्याला हटवलेलं सुद्धा नाही. अशा कारवाई ते कोणत्याच सहन करत नाही आहेत. आपण ज्या कंपनीच्या विरोधात जात आहे कंपनीचं नाव पहिलं सांगा आपल्याला. मस्टांग एंटरप्राइजेस. कंपनीचं होणार कोण आहे? नाज मॅडम. ओके. आणि त्याच्यानंतर जो तुमच्यावर जो अत्याचार होत आहे, जो व्यक्ती करत आहे, त्याचंही नाव तुम्ही? जतीन पाटील. अच्छा, आता पुढे बोला. जतीन पाटील आहे. हा सतत त्रास तुम्हाला किती दिवसापासून आहे? बऱ्याच वर्षापासून आहे. आणि आम्ही सर मारण्याची धमकी पण त्यांनी दिलेली आहे. डायरेक्ट समोरासमोर बोलतो मला की तुला मी उडवून देईन असं. अच्छा. आणि मी प्रेग्नेंट असताना पण त्याने मला खूप त्रास दिलेला आहे. आणि तो प्रेग्नेंट असताना एवढं पण तो बोललेला आहे की आपल्या मागच्या बाजूचा पण तो हे करतो की कमेंट्स मारतो त्याच्यावर, की निरीक्षण करतो की तुला मुलगा होईल की मुलगी होईल. असा निर्लज्ज माणूस आहे तो जतीन पाटील. आणि जतीन पाटील आहे ना, तो कमेंट्स म्हणजे बायका प्रेग्नेंट असल्यावर असो या कोणीही असो इझिली एकदम बोलतोय. त्याची इतकी मनमानी आहे का त्याला असं वाटते की मी एवढं बोलतोय, मी काहीही करतोय, माझ्यावर काहीच कारवाई नाही होत, म्हणजे तो बिंदास फिरत आहे आज. आणि त्याची पोलिसांनी पण अजूनपर्यंत दखल काहीच घेतलेली नाही. सगळं केलं पोलिसांकडून. आम्ही किती वेळ लेटर पण लिहिले तरी काहीच नाही त्याला केलं, काहीच नाही. आणि तो मनमानी अजून सांगतो की मी तुम्हाला तुमची युनिट नाही पास झाली ना कसं बघा उडवतोय की काला सांगतो. आणि आम्हाला सांगतो वेट अँड वॉच, अजून असं आम्हाला अजून सांगतो. तो टोमणे मारतो आणि समोरासमोर बोलतो आणि लेटर. आणि त्याच्यावर तो कामामध्ये पण काढतो. काम देत नाही, 8 तासामध्ये बसवून ठेवतो टेबलावर. ओव्हर टाईमला देतो. आणि सर आम्हाला 8 तास काम नसते आणि ओव्हर टाईमला बाकीचे लोक जे ओव्हर टाईम करतात ना त्यांना 4-4, 5-5 हजार 1-2 तासाचे येतात आणि 8 तासाला आमचे पगार 12 आणि 13 हजार आहे. आम्ही आधी 30 दिवस भरायचो तर 17,000 पगार यायचा. आधी पहिला 17,000 पगार यायचा. आणि नाम आपका नाम? आरती समदाने. क्या कहाँ काम करते हैं आप? पॅकिंग. मस्तान कंपनी में काम करते हैं. अब बताएं तो मराठी बोलू. तर म्हणजे 30 दिवस भरायचे ना तेव्हा काहीच 17,000 पगार यायचा. आणि आता गेल्या महिन्यामध्ये 21,000 पगार आलाय. म्हणजे 5,000 पगार एक्स्ट्रा आलाय त्यांना फक्त ओटीचा. फक्त ओटी 5,000. आम्ही त्याला बोलतो त्याच्याबद्दल विषय काय चेंज करायची धमकी देतो. मला लेटर आलेलं आहे आणि असं 5-6 जण लेटर दिलेले आहेत त्यांनी. म्हणून आम्ही हे आले इथे पोलीस स्टेशनला. आणि आम्ही 112ला फोन पण केलेलं होतं की ह्यांनी आम्हाला जोर जबरदस्ती करून आम्हाला लेटरवर आमचे 5 HR अजून जतीन पाटील आणि अजून कोण कमिटी मेंबर्स आहेत ते आमच्यावर धमकी देऊन आम्हाला सांगतात साईन मारा असं करून आमच्यावर अत्याचार केला त्यांनी जबरदस्ती. पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही आता विचारणा केला, पोलिसांनी तुम्हाला काय जबाब दिला?
पोलीस बोलले की बघू आता कारवाई करतील. लेखी लिहून द्या. आम्ही लेखी पण त्यांना लिहून दिलेलं आहे सर. बघू आता काय करते पोलीस. आम्ही हे दुसऱ्यांदा आलेले आहेत पोलीस स्टेशन. आम्ही लेखी पण लिहून दिलेलं आहे लेटर. आम्हाला काय काय त्रास होतो त्याच्याविषयी आम्ही सगळं लिहून दिलेलं आहे. तरी अजून काय म्हणतो ह्या तुमच्या पूर्ण लढ्यासाठी मॅडम सुद्धा आल्यात. मॅडमकडून आपण जाणून घेऊया पुढचा विषय काय आहे. मॅडम तुमचं काय मत आहे? बघा, महिला आहेत म्हणून त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे आरोप करणं किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलणं हे खूप चुकीचं आहे. त्या गरीब आहेत बिचारा किंवा गरजू आहेत. त्यांना नोकरीची गरज आहे म्हणून त्या तिकडे नोकरी करतायत. एवढा सगळा त्रास सहन करतायत. हे जर आपण पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्यांनी जर योग्य कारवाई केली नाही तर आम्ही SP साहेबांची भेट घेऊन हा विषय पुढे नेणार आहोत आणि यांना न्याय मिळवून देणार आहोत. कारण हे किती दिवस सहन करणार. बिचारे गरीब आहेत म्हणून सहन करतायत. आम्ही सुद्धा सांगितलेलं आहे, वारंवार आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत, तरीसुद्धा ते तसंच घडत आहे. महिलांनी सुद्धा त्यांच्याबद्दल विचारणा केली असता त्यांना सुद्धा वेगवेगळी उत्तरं देण्यात आलेली आहेत. आम्ही तिथे गंगोत्री मॅडम म्हणून आहेत आमच्या मस्टांग कंपनीत. तिथे कमिटीचे मेंबर्स पण आहेत. त्यांनाही सांगितलेलं आहे मी जतीनच्या बाबतीत सुद्धा. ते तिथे फक्त आम्हाला बोलत आहेत आणि 2 मिनिटात त्यांच्या जोडीला मस्त आरामात हसून घुसून दिवस काढतात, एन्जॉयमेंट करतात त्या गोष्टीचा. म्हणजे आमचे शब्द हे ते नॉर्मली समजतायत. काहीच कारवाई नाही, ऍक्शन पण घेत नाहीयेत. आहे ना मॅडम. रुबाबाने फिरतोय तो अजून. म्हणजे त्याला एवढं हे चाललंय का मी जे काही करतोय ते खूप चांगलं करतोय. इतकंच घाण बोलतोय ना तो. जतीन पाटील हा काय पदावर आहे? हा सुपरवायझर आहे. पॅकिंग सुपरवायझर आहे तो. आणि इतका पण त्याच जागी आहे आणि त्याच्या डबल टॉर्चर तो आम्हाला अपोज करतोय. आम्ही सांगितलेलं आम्हाला जतीन सुपरवायझर नकोय. दुसरं कोणतेही ठेवा, आम्ही ड्युटी करायला तयार आहे. पण तरी पण त्याच्या विरुद्ध काहीच ऍक्शन घेतलेली नाही. आम्ही सांगितलं जतीन पेटे आम्हाला नाही पाहिजे तर त्यांनी एवढं त्याची पॉवर आहे आम्हाला डिपार्टमेंटमध्ये हटवायला लागलं. आजपासून लेटर यायला लागले डिपार्टमेंट चेंज होण्याचे. म्हणजे आम्हाला नॉर्मल गोष्टीवर हटवू शकतात पण हा व्यक्ती एवढा जतीन पाटील घाणघाण बोलतोय त्याला का नाही हटवू शकत? हटवणं गरजेचं आहे की नाही? हटवायलाच पाहिजे, बस दुसरं काय नाहीये. तुम्हाला वाटतं की हे मॅनेजमेंटने यांना सांगितलं असेल असं वाटतं का हो, की त्रास द्यायला? नाही, बाकीच्या गोष्टी आहेत त्या त्याच्या मनातून पण निघतात आणि बाकीचा त्रास हा मॅडमने त्याला हे केलेला आहे. सामील आहे. मॅडमकडे काही नाही, फक्त पगारवाढीसाठी गेलेले. आमच्या हातात 4-4, 5-5 वर्ष झाली आमचा पगार वाढलेला मिळत नाही. पगार पण वाढला आणि प्लस टॉर्चर करतो तो वेगळा. त्याच्याबद्दलच तर आम्ही गेल्या 10-12 वर्षापासूनच करतो. त्याचं कॅरेक्टरच तसं आहे. घाणेरडा व्यक्तीचा व्यक्ती आहे तो एकदम. मग ते मध्यंतरी ऍक्सिडेंट झालेलं ते तसंच त्याचा भाग तो मॅडमने ऍक्शन दिलं होतं. मॅडमचं कारण ती मॅडम आहे एक ॲज अ लेडीज आहे पण ती लेडीजांचं जराही दुःख समजत नाही ना. तिथल्या कंपनीमध्ये बाथरूमला जाणारं गेट लॉक असते तेव्हाही ते समजत नाही का लेडीजांची काय प्रॉब्लेम असतात. तरी सुद्धा ते लोक पुढे पाठवत नाही गेट खोलून. सकाळी 7:30 ते 8 वाजता आम्ही ड्युटीला जातात. 9:30 पर्यंत बाथरूमला जाऊन यायचं. त्याच्यानंतर बाथरूमला जायचं ना. टी टाईम होतो 10:30 त्यावेळेला जायचं. नंतर 12:30ला लंच होतो त्यावेळेला जायचं. नंतर 2:30 वाजेपर्यंत बाथरूमला जाऊन यायचं. त्याच्यानंतर 5-5:30 पर्यंत बाथरूमला जायचं नाही. हा रूल होता तिकडे. तुम्ही या बाबतीत कामगार कसे बोलले का? नाही मॅडमची गाडी चढवली आमच्या मुलीवर तिकडच्या. पण त्यांची सुपरवायझरची पण एवढी हिंमत झाली ती मला डायरेक्ट फेस टू फेस बोलतो तुला मी गाडीने उडवून देईन असं धमकी दिली मला त्याने. तुमची युनियन होऊ दे नको मग आम्ही बघू तुम्हाला काय करायचं. तिथल्या लेडीजांना किती बीपीचा त्रास आहे, डायबिटीस, सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम, स्टोनचा प्रॉब्लेम. तुम्ही समजा तिथे सीझर झालेल्या लेडीज आहेत ती जास्त बाथरूमला थांबवू शकत नाही. इव्हन दुसरं लेडीजांना पिरियड तरी बाथरूम आला तो काय सांगून येतो तरी पण ती लोक काय झालं सांगा मला. नाही. त्यासाठी पण आम्हाला रिक्वेस्ट केली ना तरी सुद्धा पाठवत नाही. इतकं बेकार ज्या समस्या आहेत ना ह्या इतक्या म्हणजे त्या बोलतायत ना तर आपल्याला वाईट वाटते की आम्ही काहीच करू शकत नाहीत अजून. आणि आता पोलिसांना आणि महिला आयुक्तांकडे आम्ही लेटर दिलेलं आहे तरी सुद्धा अजून काही न्याय मिळत नाही आहे. किती चुकीची गोष्ट आहे. आणि हा तुम्ही मॅडम तुम्ही कामगार कसे भेटले आहेत का? चर्चा केली का त्याची? हो, आमचे गेलेले होते पण त्यावेळेस मी नव्हती उपस्थित. त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तक्रार केली आहे की नाही? हो, सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे त्रास त्या महिलांना देऊ नका. त्यांनी पण काय एवढ्या दखल महिला आहेत नाही ना, घेतलीच नाही आहे ना. म्हणून हा विषय इथपर्यंत आलेला आहे. जर त्यांचे डिपार्टमेंट चेंज केले झालेले आहेत, त्यांना नाही उठता बसता सारखा मानसिक त्रास दिला जातोय, वर कामाचा जास्त ताण दिला जातोय, मग बदल कुठे घडलाय? कुठेच नाही. प्रवृत्त करतात. इव्हन इतकं आहे की आम्ही पाण्याबद्दल बाथरूमबद्दल सगळं बोलतोय. तिचं काय वागणं असतं, पाणी कम पिलं बाथरूम नाही आहे.
हे शब्द असतात त्या मॅडमचे, लेडीज. आणि तो जतीन पाटील आहे ना, तो इव्हन आम्हाला जोर जबरदस्ती फ्रायडेला 30 दिवस भरण्याचा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. 30 दिवस भरायचे. कोणती अशी कंपनी आहे का तिथे 30 दिवस भरले पाहिजे? एक दिवस तरी माणसाला आराम नको आहे का? तरी सुद्धा तरी आम्हाला तो सांगेल का दुसऱ्या दिवशी कामाला नाही यायचं. ही जोर जबरदस्ती, कोणालाच काहीच नाही होत का? जबरदस्ती करूनच आम्हाला बोलवायचे कामावर. तिथे आमचे फ्रायडे पण आले नाही तर त्या दिवस पण आम्हाला हे करायचे. तरी तिला गेट पास नाही दिला. 5:30ला जा. आणि सईच्या भावांचे लग्न करून माझ्या भावाने फाशी घेतलेली तरी पण त्याने गेट पास नाही दिला मला. 5:30 नंतर तर बोललं मला जा. त्याच दिवशी रुपाली म्हणून आमच्या कंपनीमध्ये आहे ना, तिला त्याने स्वतः गेट पास बनवून दिला पण मला नाही दिला. त्याने अजिबात नाही दिला. मी एवढी रडली त्याच्याकडे तरी पण त्याने नाही दिला मला गेट पास. तो तसाच करतो. हरिशमेंट म्हणजे कुठून ना कुठून तो हरिशमेंट करायला लागलाय. आजारी आणि आम्ही जर बोललो ना तर आम्ही याचं तिकडे म्हणजे फायनल वगैरे करतात. तो फायनलमध्ये स्वतःहून चुक्या काढेल, स्वतःहून काहीतरी चुक्या काढेल आणि आमची नावं देईल. म्हणजे कसं तरी यांना बाहेर काढायचं आहे बस. असा तो चुकी झाली ना तर तिकडे काहीच बोलणार नाही. तिकडे 2 वेळा चुकी झाली, अजिबात कधी काही बोलणार नाही. आता 2 दिवस झाले. एक दिवस मला बरं नव्हतं, त्याच्याकडे मी हाफडे मागायला गेलीत आणि मला हाफडे नाही दिलं आणि मला 7:30पर्यंत काम करायला लावलं. तर मी बरं नव्हतं, मी खाली बसून तिकडे राहिलेली तरी त्यांनी मला गेट पास नाही दिला. मला तो बोललेला का टॅबलेट खाऊन ये कामाला, असं बोललेला आहे तो मला जतीन पाटील. एवढा घाण नीच माणूस आहे तो. बाकीच्या लेडीज काय करतात? तू का नाही सांगते टॅबलेट खाऊन ये सांगते कामाला, असं मला बोललाय तो. हे विषय जेव्हा महिलांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ह्या 4-5 महिलांना मेमो देण्यात आला. मुलगी आजारी काय गरज आहे मेमो देण्याचा? जतीन पाटीलनी 2 दिवस मी रजेवरती सुट्टीवरती होती, दांडी मारलेली. 3ऱ्या दिवशी मी कामावर गेली. मग दुपारी लंचला मला फोन आलेला का माझ्या मुलीची तब्येत बरी नाही मिळत. त्याला मी सांगितलं मला सुट्टी पाहिजे, मुलीची तब्येत बरी नाही. त्याने मला सुट्टी नाही दिली. 2 दिवस सांगते तू आली नाही, तुला सुट्टी मिळणार नाही. सांगण्याच्या मनमानीवर होते. खूप विचित्र वाटतं. तिला हे नाही दिलेलं होतं. तिची बहीण प्रेग्नेंट, एवढ्या वर्षांनी प्रेग्नेंट नाही होती, तिची ट्रीटमेंट चालू होती. तिला पूर्ण दिवस त्यांनी बसून ठेवलं पण त्यांनी गेट पास नाही दिलं तिला. ती आता नाही आहे, तिची आता प्रेग्नेंट आहे म्हणून ती. संध्याकाळी घरी गेल्यानंतर माझी पोरगी तापाने पूर्ण भरलेली होती. मला बघून ना मम्मा करून रडायला लागले. त्या व्यक्तीने मला सुट्टी दिली नाही त्या दिवशी.